माझं नाव पांडुरंग विठ्ठल आमले। मी प्रभाग क्रमांक 19 ड या विभागातून आपली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे। सर्व नवी मुंबईलाच माहिती झालेलं आहे की माझा जो जुना पक्ष होता भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीने माझ्यावर केलेला अन्याय हा आज नवी मुंबईत एक गाजलेला विषय आहे। गेल्या अनेक वर्ष मी ह्या पार्टीसाठी तन मन धन लावून काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सांडपाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम मी स्वतः केलं होतं। कोरोना काळापासून या विभागामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक घरांना आधार दिलेला आहे। वेळोवेळी त्यांचे हॉस्पिटलचे बिल्स कमी करणे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करून देणे, किंबहुना घरी जर राशन नसताना त्यांना राशन पाणी घरापर्यंत कसं पोहोचेल ही संपूर्ण काळजी आमले कुटुंबियांनी घेतली होती। असं असूनसुद्धा पुढील काळातसुद्धा ह्या सांडपाड्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये दहीहंडी असो, नवरात्री उत्सव असो, त्याचप्रमाणे अनेक शिबिरं, रक्तदान शिबिर असू दे, हेल्थ चेकअप शिबिर असू दे, युवकांसाठी वेगवेगळी खेळांचे मी कार्यक्रम घेतले होते, ज्यामध्ये क्रिकेट सामने भरले होते। अशा अनेक, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा मी अनेक कार्यक्रम घेतले होते। ज्येष्ठ नागरिकांचे वेळोवेळी मी त्यांना करमणुकीचे कार्यक्रम, त्यांना पिकनिक घेऊन गेलो होतो आणि अशा काळातसुद्धा मी त्यांना साथ दिली होती। खरोखर त्यानंतरसुद्धा आम्ही संपूर्ण सांडपाड्यात गेली 4 वर्ष अथक प्रयत्न करून काम करत होतो। आमच्या या सांडपाड्यामध्ये इतर अनेक उमेदवार हे कधी कोणाला दिसलेही नाही। कोरोना काळात ते गावी जाऊन बसले होते आणि फक्त आपलं ही निवडणूक आल्यावरती 2-3 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी इथे भाड्याने रूम घेऊन राहिलेले आहेत आणि पक्षाने अशा लोकांना तिकीट देऊन कुठेतरी आमच्यावरती अन्याय केला आहे आणि ह्या अन्यायाचा आवाज उचलण्यासाठी खरोखरच ही जनता मायबाप माझ्याबरोबर उभी आहे। आणि काल ज्या वेळेला आमचा प्रचाराचा शुभारंभ झाला, अशा वेळेला अनपेक्षित गर्दी तिथे बघायला भेटली आणि ह्या संपूर्ण गर्दीमध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी सगळ्या थरातून जनता जनार्दन आले होते, ज्यामध्ये तरुण वर्ग असो, महिला भगिनी असो, ज्येष्ठ नागरिक असो, या सर्वांनी अक्षरशः माझ्या प्रचारासाठी किंवा मला आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती आणि हे पाहून खरोखर मला भरून आलं आणि कुठेतरी जनता माझ्या पाठीशी आहे याचा विश्वास मला भेटलेला आहे आणि त्याच विश्वासातून मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही पुढे काय करणार आहोत, आमचं विजन काय आहोत हे आम्ही प्रसिद्ध करू। कोणाच्याही नावाची किंवा कोणाची बदनामी न करता आम्हाला या प्रभागासाठी काय करायचं आहे, सुधारणा कशी करू शकतो आणि आम्ही या प्रभागामध्ये काम करण्यासाठी कसे लायक आहोत हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे।